तुमचं यश आराध्य युट्यूब चॅनलमध्ये कॅप राऊंड 2 ची अलॉटमेंट आल्यापासून प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न पडलाय की मी कॅप राऊंड 3 मध्ये जाऊ की मी याचा ऍडमिशन करू. आणि मला माहिती आहे तुम्ही या व्हिडिओची आतुरतेने वाट बघताय. आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या परीने मी तुम्हाला हे कन्फ्युजन क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करेन आणि या कन्फ्युजन मधून तुम्ही मार्ग कसा काढला पाहिजे त्याचे काही उत्तरं मी तुम्हाला नक्कीच देणार आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड सर्वच्या सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहेतच. आता दशच रिझल्ट आलाय, काही जणांचं बेटरमेंट झालंय, पण 90% मी म्हणेन जे मागच्या कॅप राऊंड 1चं अलॉटमेंट होतं तीच अलॉटमेंट डबल आली आहे. आता प्रत्येकाला प्रश्न पडलाय की मी पुढच्या राऊंड मध्ये जाऊ का, काय करू. मी तुम्हाला आज काय सांगेन माहिती का, इतके दिवस आपण जे बोलत होतो ते प्रॅक्टिकल डिसिजन्स होते. ओके, प्रत्येक वेळेस आपण हे केलंच पाहिजे, असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, हे कॉलेजवर ठेवलंच पाहिजे, हे खालीच ठेवलं पाहिजे. पण प्रत्येक वेळेस डिसिजन हा प्रॅक्टिकल असून जमत नाही. काही डिसिजन्स हे इमोशनल्स असतात किंवा काही डिसिजन हे आपण म्हणूया एन्व्हायरमेंट प्रमाणे घ्यावे लागतात. एक गोष्ट लक्षात घ्या की 1 तारखेपासून मी प्रोज अँड कॉन्स सांगतोय तुम्हाला, म्हणजे फायदे आणि तोटे दोन्ही सांगणार आहे मी, की तुम्ही फ्रीज केलं तर काय होणार आहे आणि बेटरमेंट केलं तर काय होणार आहे इथून पुढे. एक सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या की तुमचे 1 तारखेपासून प्रत्येकाचे कॉलेजेस सुरू होणार आहेत. म्हणजे आपण म्हणूया आता आपल्याकडे मोजून 15 ते 20 दिवस राहिलेले आहेत. आता या 20 दिवसामध्ये नक्कीच पुढचे जे 2 राऊंड आहेत ते आपल्याला खेळायचे आहेत, किंवा त्या 2 राऊंड नंतर ज्यांचे ऍडमिशन होणार मग त्यांचं कॉलेज फायनल होणार आणि मग ते ठरवणार की कुठे जायचंय, काय करायचंय. एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आजपर्यंतचा ट्रेंड बघता राऊंड 3 किंवा राऊंड 4 तर या वर्षीच होतोय, पण राऊंड 3 मध्ये फार काही अपग्रेडेशन झालंय अशातला भाग नाहीये, किंवा म्हणूया खूप काही मोठा फरक पडलाय अलॉटमेंट मध्ये अशातला भाग नाहीये. तुम्ही बघितलं असेल कित्येक मुलांचं कॅप राऊंड 1 मधून 2 मध्येच झालेलं नाहीये. कित्येक मुलांना फर्स्ट राऊंडला सुद्धा तीच सीट होती, सेकंड राऊंडला सुद्धा तीच सीट आहे. याचा अर्थ काय की आता बेटरमेंट करण्याचं एक म्हणूया जे काही प्रयत्न आहे ते संपले, तरी तुम्ही म्हणजे जरी कन्सिडर केलं की याच्यापेक्षा बेटरमेंट होण्याचा चान्स हा कमीच आहे. ज्या मुलांना पहिल्या राऊंडला तेच मिळालं आणि दुसऱ्या राऊंडला तेच मिळालं त्या केसमध्ये तर खूप जास्त चान्स आहे की तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला तेच मिळणार आहे. कारण काय होतं की शेवटी सगळेजण जागा बुक करतायत. जर प्रत्येक जण जागा बुक करतो तर अपग्रेडेशनसाठी चान्स जे आहेत ते कमी होत जातात. मग हा डिसिजन थोडासा मी इमोशनल का म्हणेन लक्षात घ्या. प्रत्येक गोष्ट मी प्रॅक्टिकली बोलायला गेलो तर गेलं पाहिजे राऊंड 3 ला, पण बऱ्याचशा एन्व्हायरमेंटल गोष्टी असतात. सगळ्यात पहिली गोष्ट, जेवढं तुम्ही लेट जाणार आहे तेवढं लेट तुम्हाला हॉस्टेल, मेस, आजूबाजूची फूड, आजूबाजूचे जे काही चांगल्या अम्युनिटीज आहेत, जसं आता एखादं कॉलेज असतं त्याच्या बाजूला चांगले चांगले काही फ्लॅट्स असतात, चांगले चांगले काही हॉस्टेल्स असतात, ते सगळे फुल होऊन जाणार आहेत. चांगल्या चांगल्या मेस फुल होऊन जाणार आहेत. सो जे तुम्हाला क्वालिटी गोष्टी भेटू शकतात त्या तुमच्या संपत जाणार आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला तेच कॉलेज मिळणार आहे तर आजपासून तुम्ही जर घेऊन ठेवलं तर पुढचे 15-20 दिवस तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत रिलॅक्स करू शकता, थोडंसं म्हणूया टाइम स्पेंड करू शकता. कपडे, शॉपिंग, नुसतं काय कॉलेज मिळाले की कामं होत नाहीत. तुम्हाला पुढची तयारी करायची, शॉपिंग आहे, कपडे आहेत, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला प्लॅन करायच्या, तर याच्यावर तुम्ही फोकस करू शकता. आपापल्या पुण्याला, मुंबई याच्या ज्या बॅगा आहेत त्या भरू शकता आणि थोडीशी पुढची तयारीला तुम्ही लागू शकता, किंवा मी म्हणेन थोडंसं ऍटलिस्ट रिलॅक्स तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत, जसं आता मी कित्येक कॉलेजचं बघतोय हॉस्टेल्स आत्ताच फुल झाले, ठीक आहे. सो मग तुम्हाला तो एक फायदा भेटतो की चला पटकन हॉस्टेल्स वगैरे तुम्हाला मिळून जातात. मग हाच फक्त विचार केला पाहिजे का नाही, सगळ्यात महत्वाचं कॉलेज आहे, या बाकीच्या सगळ्या गोष्टी होत जाणार आहेत. पण एक लक्षात घ्या की कॅप राऊंड 3 आणि 4 मध्ये खूप काही बेटरमेंट होणार आहे अशातला भाग नसतो. त्याच्यामुळे माझं पर्सनल ओपिनियन काय असेल, जर तुम्ही सॅटिस्फाईड असाल, ठीक आहे, जर तुम्हाला वाटतंय की हो मला मिळालेलं कॉलेज चांगलं आहे, मला जे काय मिळालंय ते माझ्या मार्काप्रमाणे बरोबर आहे आणि मी काही फार आता अपग्रेडेशन होण्याचा चान्स दिसत नाहीये, आणि तो नाहीये. लक्षात घ्या कट ऑफ तुम्ही बघू शकता फार काही पर्सेंटने उतरलेले नाहीयेत सेकंड राऊंडमध्ये, आणि थर्ड राऊंडमध्ये तर ऑफकोर्स ते उतरतच नाहीत, कारण जे काही चेंजेस व्हायचे असतात, जे काही फॉर्म चुकले असते सगळेजण आपापले आता नीट करून झालेले आहेत. त्याच्यामुळे काय होतं की थर्ड राऊंडमध्ये फार काही कट ऑफ पडेल किंवा असं काही होईल याचे चान्सेस खूप नेग्लिजिबल आहेत किंवा नाही आहेत. मग काय होतं की तुम्ही विचार काय केला पाहिजे की मला जर माझ्या मनासारखं कॉलेज मिळालेलं आहे, एक्सपेक्टेशन उगी 2-3 वर्ष आता मला 98 आहेत समजा, तर मी 98च्या मुलाने 98.5 पर्यंतची स्वप्न बघावी जास्तीत जास्त, बरोबर आहे. मी उगीच 99ची स्वप्न बघत असेल ते मिळणार नाही हे मलाही माहिती आहे. मग त्या केसमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊन टाकलेलं बेटर असेल. सो जर तुम्ही सॅटिस्फाईड असाल, तुम्हाला वाटतंय की बाबा मला मिळालेलं चांगलं आहे, मी ते कंटिन्यू करणार आहे, तर तुम्ही फ्रीज करून ऍडमिशन घेतलं तरी काहीही हरकत नाहीये. पुढे जाऊन मला वाटत नाहीये की खूप काही मोठं होणार आहे. मग आता मी स्पॉट राऊंडला जाऊ शकतो का, मी मॅनेजमेंट कोटाने जाऊ शकतो का, जाऊ शकता. तो पूर्ण राऊंड वेगळा आहे, तो पूर्ण प्रकार वेगळा आहे, हा पूर्ण प्रकार वेगळा आहे. त्याच्यामुळे कॅप राऊंड मध्ये जर तुम्ही सॅटिस्फाईड असाल
तर तुम्ही इथून पुढे, मी फर्स्ट राऊंडला प्रत्येकाला सांगितलं, माझ्या काउन्सिलिंगच्या मुलांना सांगितलं होतं, तुम्हालाही सांगितलं होतं की बेटरमेंट करा, प्रत्येकाने पुढच्या राऊंडमध्ये जाण्याचा प्रयत्न करा. पण इथून पुढे जर तुम्हाला सेम अलॉटमेंट आली असेल, ऍटलीस्ट जर तुम्हाला सेमच अलॉटमेंट आली आहे, पहिल्याही राऊंडला तेच मिळालंय, दुसऱ्याही राऊंडला तेच मिळालंय, किंवा तुमचं काही बेटरमेंट झालेलं नाहीये, तर त्या केसमध्ये तुम्ही फ्रीजचा विचार केला तर काहीही हरकत नाहीये. आता याच्यावर बऱ्याच जणांना प्रश्न पडला की दादा मला कन्फ्युजन आहे की मला मिळालेलं माझं कॉलेज चांगलं आहे खराब आहे मला समजत नाहीये. मी सोपा एक तुम्हाला याचं पर्याय किंवा उत्तर मी तुम्हाला सांगतो. जे काय कॉलेज मिळालंय पटकन गाडी बुक करा, बस, ट्रॅव्हल्स, रेल्वे, जे काही तुम्हाला अवेलेबल आहे ते करा आणि ते कॉलेज बघून या. ओके, तुम्ही डोळ्याने बघाल, तुम्ही फॅकल्टीला भेटाल, तुम्हाला लक्षात येईल की मला इथे शिकायचं आहे, इथे हॉस्टेल आहे, जे काही तुमच्या मनातले प्रश्न आहेत ते तुम्ही डोळ्याने बघून आल्याशिवाय होणार नाहीयेत. युट्यूबवर सर्च करून या गोष्टी होणार नाहीयेत. तुम्हाला जावं लागेल त्या कॉलेजमध्ये, भेटावं लागेल आणि तिथे जाऊन तुम्ही ठरवा. जर तुम्हाला तिथे वाटलं की नाही हे ओके, मिळालेलं सगळं ठीक आहे, तर तिथल्या तिथे फ्रीज करून ऍडमिशन घेऊन टाका, आलेलाच आहात. आणि जर समजा तसं नाही झालं तर बेटरमेंट करा आणि पुढच्या राऊंडमध्ये डिसिजन घ्या. सो तुम्ही डिलेमामध्ये राहू नका. सगळ्यात पहिला पॉईंट, जर सॅटिस्फाईड असाल, सगळं गोष्टी क्लिअर वाटतायत, सगळं ओके ओके वाटतंय, तर ऍडमिशन घ्यायला इथून पुढे काहीही हरकत नाहीये. पुढचे 20 दिवस तुम्हाला म्हणूया थोडासा फ्री टाइम मिळतो, त्या टाइम मध्ये तुम्ही तुमच्या बाकीच्या गोष्टी मॅनेज करू शकता, थोडंफार रिलॅक्स करू शकता आणि फार काही पुढच्या राऊंडमध्ये जाण्याची गरज पडत नाही. कारण लक्षात घ्या, जेव्हा पुढच्या राऊंडमध्ये जाताय पुन्हा ऑप्शन फॉर्म फिलिंग आली, पुन्हा तुम्ही एखादा चुकीचा ऑप्शन टाकला तर हातची सीट जाऊ शकते. त्याच्यामुळं रिलॅक्स राहता येतं. आपण किती नाही म्हणलं, कॅपराऊंड 1 मध्ये ज्याला PICT मिळालंय तोही कॅपराऊंड 2च्या रिझल्टच्या वेळेस 7 दिवस टेन्शन मध्येच होता, काय लागतं की याच्या वरचं मिळतं का, माझ्या हातातलं कॉलेज जातं का. सो त्या केसमध्ये जर तुम्ही सॅटिस्फाईड असाल, तुम्हाला वाटतंय की बाबा ओके आहे, सगळं माझं व्यवस्थित झालेलं आहे, तर फ्रीज करायला काही हरकत नाहीये. पण तुमच्या मनामध्ये थोडंही कन्फ्युजन आहे, तर माझं त्याचं उत्तर कसं काढायचं. नुसतं कन्फ्युजन आहे म्हणून पुढच्या राऊंडला जाण्यात पॉईंट आहे का? नाही, पुढच्या राऊंडला पुन्हा एक तर तेच मिळेल किंवा दुसरं काहीतरी मिळेल आणि पुन्हा कन्फ्युजन वाढेल. त्याच्यापेक्षा तुम्ही कॉलेजमध्ये या, कॉलेज बघा, कॉलेज तुम्ही मुलांसोबत या, ज्यांना शिकायचं त्यांनी या, पालक घेऊन या आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून कॉलेज बघा, कॉलेजमध्ये भेटा, शिक्षकांना बोला आणि उत्तर काढा. तुमच्या लक्षात येईल की मला हे कॉलेज घ्यायचंय की नाही घ्यायचंय. जर तुम्हाला वाटलं हो घ्यायचंय तर पुढच्या राऊंडला तेच कॉलेज टाका, ते घेऊन फायनल करून टाका. आणि जर तुम्हाला वाटतं की नाहीच घ्यायचं तर मग नेक्स्ट राऊंडला तुमची स्ट्रॅटेजी बदला. सो या जर पद्धतीने तुम्ही विचार केला तर या बेटरमेंट आणि फ्रीज या कन्फ्युजन मधून तुम्ही बाहेर काढू शकता किंवा पडू शकता. आता हा बघा, जर मी एक म्हणूया आयडियली विचार केला तर जायला पाहिजे राऊंड 3ला, साहजिक गोष्ट आहे. पण प्रत्येक गोष्ट आयडियली वर्क होऊ शकत नाही. ठीक आहे, तुम्ही कित्येक मुलं अमरावतीचे आहेत, कोण कुठलं आहे, कोण कुठलं आहे, तुम्हाला हॉस्टेल्स बघावे लागतील, राहायची खायची सोय बघावी लागेल, त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला बॅक जावं लागेल, तुमची बॅक पॅकिंग असेल, कारण कॉलेज 1 तारखेला सुरू होणारच आहे. ठीक आहे, मग कॉलेज सुरू झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा तो वेळही भेटणार नाही. मग जर आपल्याला पुढे फार काही होप्स दिसत नाहीयेत किंवा मला मिळालेलं मी खुश आहे, शेवटी मी इथेच ऍडमिशन घेणार आहे, तर आज घेतलं तरी काही हरकत नाहीये. सो मी पुन्हा मेन्शन करेन की 3च दिवस आहेत. या 3 दिवसामध्ये म्हणजे आज, उद्या आणि परवा, या 3 दिवसामध्ये जर तुम्ही फ्रीज केलं तर त्या कॉलेजमध्ये जाऊन फीज भरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुम्हाला ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे आणि ते केल्याशिवाय पर्याय नाहीये. नाहीतर तुम्ही फ्रीज कराल दादाने सांगितलंय म्हणून आणि कॉलेजमध्येच जाणार नाही तर उपयोगाचं नाही. फ्रीज केलं तर कॉलेजमध्ये जाणं गरजेचं आहे आणि बेटरमेंट केलं तर तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकता. सेम रूल मागचं कॉलेज घेऊन तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला पूर्ण गोष्टी क्लिअर झाल्या असतील. हा एक माझं पर्सनल ओपिनियन म्हणून तुम्ही कन्सिडर करा. ऍज अ मी काउन्सिलर किंवा मी ऍज अ म्हणूया प्रॅक्टिकली मी हे बोलत नाहीये, मी जस्ट एक तुम्हाला एक भाऊ म्हणून सांगतो की कसा हा विचार केला पाहिजे. ठीक आहे, काय होतं प्रॅक्टिकली बोलायला गेलं, रूल्स प्रमाणे बोलायला गेलं तर ठीक आहे, 4थ्या राऊंड पर्यंत काय स्पॉट राऊंड पर्यंतही गेलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. पण एक ओव्हरऑल विचार करायचा आपल्या फॅमिली सिच्युएशनचा, किती मेंटली आपण, कारण तुम्ही 4-5 महिने झालं ऑलमोस्ट म्हणूया आपण सीईटीच्या निकालापासून ते आज ऍडमिशन होऊपर्यंत 4 महिने झाल्या या गोष्टींमधून तुम्ही सफर होताय. तर ठीक आहे, 15-20 दिवसाचा तुम्हाला ब्रेकही भेटतो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपल्या प्लॅन होतात. सो माझ्या हिशोबाने तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचंय. तुम्ही तुमच्या सिच्युएशन, प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी आहे. जर तुम्ही सॅटिस्फाईड असाल, ओके असेल तर ऍडमिशन घेतलं तर काहीही हरकत नाहीये. आणि जर थोडंही मनामध्ये कन्फ्युजन असेल, कॉलेजला भेट द्या, कॉलेज ठरवा आणि मग त्याच्यानंतर पुढच्या राऊंडमध्ये जाऊन तुम्ही बेटरमेंट करून पुढच्या राऊंडमध्ये तुमचं कॉलेज फायनल करा. आता तुम्ही मला सांगा की तुम्ही काय डिसिजन घेताय, बेटरमेंट करताय की फ्रीज करताय, हे मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.